हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. तर आजचा ब्लॉग ना एकदम वेगळा आहे नेहमीपेक्षा, कारण आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे आज मी केली आहे ऑनलाईन शॉपिंग. मी तुम्हाला ते दाखवणार आहे की मी तुम्हाला काय घेतले. म्हणजे कसं होतं ना, प्रत्येक वेळी आपण मार्केटमध्ये जातो, मार्केटमधून काहीतरी घेतो आणि ती वस्तू छान असते, पण ऑनलाईन घेतलेली वस्तू असो किंवा काही पदार्थ असो जो आपण ऑनलाईन मागवतो तो खरोखर छान असतो की नाही हे बघूया. ऑनलाईन खरेदी तर केली आहे, पण बघूया आता पैसे वाया जात आहेत की प्रोडक्ट चांगला निघतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आमची श्राऊ जी आहे ती काहीतरी करते, ते पण मी तुम्हाला दाखवते. आज आमच्या मॅडमचा जरा मूड थोडासा वेगळा आहे, कारण कॉलेज चालू होते तर थोडंसं तरी छान दिसायला हवं ना चेहरा. त्यामुळे आज दाखवते मी तुम्हाला ती काय करते. हे बघा, हे मँगो पल्प नाही आहे, हे आहे मलाई आणि हळद. आता तिने याची मस्त पेस्ट बनवली आहे, बघू सॉफ्ट झालं का? हां, आता लाव. आता तिने ही मस्त पेस्ट बनवली आणि ही लावणार आता ती चेहऱ्याला, कारण तिच्या चेहऱ्यावर इकडे तुम्हाला दिसत असेल अशी अशी इथे बस तिच्या चेहऱ्यावर आहे ना, हे बघा असे खूप असे पुरळ आलेत. ती मे बी तिच्या मेडिसिन चालू आहेत म्हणून की काय काय माहिती नाही. हे बघा, हलू नको, थांब अगं थांब. हे बघा असे ना, हे असले हे पुरळ आलेत भर आणि पूर्ण चेहऱ्यावर आलेत बघा तिच्या. हे बघा एकदम लेकराचा माझा चेहरा कसा झाला आहे. मे बी ह्या मेडिसिनमुळेच असेल तिच्या चेहऱ्यावर, आणि एकदम असं रखरखीत वाटतं चेहरा तिचा. त्यामुळं ती आज घरगुती उपाय करून बघते. अगं ती हळद आणि दूध आहे, त्याचा वैस वास येतो. वास कशाला घेतला? उलटीसारखं होणार आता. कैसा रे तुम. लावते ते आता चेहऱ्यावर. हा लाव लाव लाव. हां, थरथर हात बघा कसे थरथरत आहेत तुझे. इकडे माझ्याकडे बघ. हे बघा आता इथे चालू आहे मस्तपैकी. ते ना असं हे कर, स्क्रब केल्यासारखं कर राऊंड राऊंडमध्ये. आता हे 10-12 दिवस समजा जरी लावलं ना, कदाचित ते कमी होतील. आणि गाईज, तुम्ही पण मला कमेंट करून सांगा तिच्या चेहऱ्यासाठी मी काय करू, अजून काय घरगुती उपाय काय केले जातील ते पण मला तुम्ही सांगा. असं सर्कल कर ना. डोळ्यात नाही गेलं ते लॅशेसला. इकडे अलीकडे. अरे हे इथे. आता हे ना फक्त असं नको घेऊ, आता ते बस झालं. आता फक्त ना असं सर्कल कर मस्त असं. दोन्ही हाताने कर ना असं. गाईज हे नेल्स आहेत म्हणून ते हात नाही लावत. झाले त्याचे पैसे वसूल. 1-2 महिने झाले असेल ना. 1100 रुपयाचे नेल्स लावले तिने. हे 1100 रुपयाचे, 1500 रुपयाचे. डायमंड आणि तो बो असल्यामुळे पैसे अजून वाढले होते आमचे. दिसतो का डायमंड? हा बघा डायमंड आणि त्या बो, त्यामुळे पैसे वाढले होते याचे. आणि गाईज, श्रावचं कॉलेज पुढच्या महिन्यात चालू होणार आहे. ती एवढी वैतागली आहे ना.
पण तिने आता एक उपक्रम चालू केला आहे, ती डेली बुक्स रीड करते. चांगलं आहे ना, घरी बसून मोबाईल आणि टी व्हीपेक्षा तिने एक छान उपक्रम चालू केला. आता मी टी व्ही बघणार आणि मग बुक वाचणार. एक पिक्चर बघणार आणि बुक, संध्याकाळी फुल टाईम बुक, दुपारी पिक्चर, असं आहे माझं. चालेल, वाचणं महत्त्वाचं आहे, मन लावून वाचणं महत्त्वाचं आहे. मी मम्मीला सांगितलं मी जेवढं वाचते. हां, तिने म्हणजे जेवढे पेज तिने रीड केले ना, ते सगळं तिने मला एक्सप्लेन केलं की त्या बुकमध्ये काय काय आहे, तिने काय रीड केलेलं आहे. तर ही फार चांगली गोष्ट आहे. आता माझ्याकडे गाईस पैसे आहेत, तर आता मी त्या पैशाने मला बॅग घेणार आहे. आणि मग कपडे तर नाही घेणार, कपडे आहेत फक्त फॉर्मल्स घ्यावे लागतील मला. हां, तेवढं घ्यावं लागेल, ते घेऊया आपण ऑगस्टमध्ये. काय? कारण प्रॅक्टिकल लगेच थोडी ना चालू होणार. लगेच चालू होणार, माझं प्रॅक्टिकलच पूर्ण हे. मग मला घ्यावे लागतील शूज, त्याच्यावर फॉर्मलचे आणि कपडे फॉर्मलचे. म्हणजे ही खर्च करवणारच आहे आमचा. बॅगसाठी नाही करणार, बॅगसाठी माझ्याकडे आहेत, मामाने मला दिलं होतं. बॅग मी घेणार. मग पाऊस येणार, मग पावसाळ्याचे चप्पल, मग परत शूज तर आहेत माझ्याकडे, पावसासाठी चप्पल नाही. माझे क्रॉक्स होते, ते फेकून दिले मम्माने. ते बरोबर नव्हतं वाटत ना. आणि मला एवढा लांब जायचं आहे, कसं चर्चगेट. जाणार मी पावसात. बाकीचं मला टेन्शन नाही, बाकी कुठल्या ह्याच्यात, पावसाचंच मला टेन्शन आहे. मी माझी जीन्स पकडू की माझा छाता पकडू की माझं बॅग, त्याच्यामध्ये लॅपटॉप. गाईस तुम्हाला माहीत आहे, आता ना मला म्हणजे हिला आता लॅपटॉप पण घ्यायचा आहे आम्हाला. केवढा खर्च आहे. शिक्षण म्हटलं की खर्च केल्याशिवाय तुम्हाला शिक्षण मिळत नाही. बरं, मी तिला असं पण नाही बोलू शकत की तू दुसरं काहीतरी नोटबुक, पण तिचा अभ्यास जो आहे तो सगळा लॅपटॉपवरच आहे. माझे बुक्स पण आम्हाला PDF मध्ये आहेत. जे नॉर्मल टेक्स्टबुक वगैरे ते जे असतात ते PDF मध्ये, मग ते लॅपटॉपमध्ये PDF ओपन करायचं आणि मग लॅपटॉपमध्ये सगळं प्रॅक्टिकल करायचं. म्हणजे प्रॅक्टिकल तर इथे करू आम्ही कम्प्युटरमध्ये, जे याच्यात असतात काय म्हणतात त्याला, कॉलेजमध्ये लॅब्स असतात, पण प्रॅक्टिस वगैरेसाठी मला तो लागणारच लागणार, कारण की मला कम्प्युटरचा सी पण येतं. आणि हिला लॅपटॉप कॉलेजमध्ये लागणार आणि हिला कम्प्युटरमधलं काहीच येत नाही, बेसिक पण येत नाही मला, कारण की नव्हतंच मला सब्जेक्ट कधी. जो स्कूलमध्ये आपल्याला पेंट शिकायला तेवढंच येतं मला, बाकी नाही येत. घासलं असं ते घासलं ना किती अजून इथे नोजचे घास. सो गाईज, चला आता हिचं हे होतंय, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केलं आहे. हे आता मी तुम्हाला दाखवते, चला बघूया. सो गाईज, आपण मागवलेलं आहे गिफ्ट आणि आता आपण हे खोलून बघूया. ह्यामध्ये जे मी हे मागवले, एक लॉंग कुर्ता टाईप आहे, मी ते मागवले. आणि आता बघूया पैसे फसलेत की वसूल झालेत. तर आता चला ह्याला मस्त मी याला ओपन करते आणि तुम्हाला दाखवते की हे प्रोडक्ट कसं आहे, क्वालिटी कशी आहे. हे मी फ्लिपकार्टवरून मागवले, बाय द वे. सीझर आणते थांबा, चालू. गाईज, माझ्या कैचीला जरा धार नाही आहे. बघते. सो बस हे उभं राहून हे हाते दाखवले, पण याचं
कापड आहे ना गाईज खरंच एकदम मस्त आहे. हे बघा क्वालिटी एकदम छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. हे बघा लॉंग आहे आणि याच्यासोबत एक बेल्ट पण दिलं. बेल्ट पण आहे. 2 मिनटं मी ना घालून दाखवते आणि मग मला सांगा कसा दिसतोय. कसं दिसतंय बघा. आणि याची जी क्वालिटी आहे ना क्वालिटी खरंच खूप भारी आहे आणि प्राईस पण याची एकदम रिजनेबल प्राईसमध्ये त्यांनी ऑफरमध्ये लागला होता, त्यामुळे मी लगेच मागवला. आणि इनर जे आहे ना ते इथपर्यंत आहे, उद्यापर्यंत. त्यामुळे आतमध्ये लेडीज घालायची तर घालू शकता, नाहीतर मग असं घातलं तरी पण चालेल. कसं दिसतंय सांगा. आणि दुसरी गोष्ट याला स्लीव पण आहेत, जर तुम्हाला पाहिजे तर त्या अशा इथपर्यंत आहेत 3/4. आपण स्लीव पण लावू शकतो. सो तुम्हाला कसा वाटला माझा हा ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी कसा वाटला माझा प्रिंटेड फ्लोरल गाऊन. कॉटनचा आहे तो आणि त्याचं कापड आणि क्वालिटी A1 आहे. हो की नाही श्राव? आवडलं तुला? येस. समजा जर तुला त्याला रेटिंग द्यायची असेल तर तू 10 आउट ऑफ किती देशील? 8. 2 का बरं कमी? असंच. असं अगं म्हणजे काहीतरी असं रिझन असतं ना तुला त्यातलं असं म्हणजे काय कमी वाटलं? कारण त्याची जी प्राईज आहे त्या प्राईजपेक्षा मला हा तरी मग प्राईजनुसार 10 on 10. मी 10 on 10 पण देऊ शकते, कारण तो ज्या प्राईजमध्ये आलेला आहे ना त्या प्राईजपेक्षाही तो गाऊन जो आहे ना खूप ऑसम आहे. हो की नाही? सो तर हा गाऊनचा अनबॉक्सिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा, कमेंट करा. बाय बाय.